नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बोंबा। जसं की आपल्याला माहिती आहे 1 मेला गुलकंद नावाचा सिनेमा येतोय। बरे सिनेमे ॲक्शन कॉमेडी असतात, रोमॅन्स कॉमेडी असतात, असे भरपूर जनर असतात, पण हा सिनेमा जरा वेगळा आहे। हा फॅमकॉम आहे, म्हणजे फॅमिली कॉमेडी ड्रामा असा हा सिनेमा आहे। या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक आज आपल्या सोबत आहेत। त्यांना आपण विचारूयात सिनेमा कसा आहे। सिनेमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सर आपल्या सोबत आहेत आणि लेखक सचिन मोटे सर आपल्या सोबत आहेत। नमस्कार सचिन सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की सिनेमाची कथा कशी सुचली? या सिनेमाच्या कथेबद्दल सांगायचं तर एक छोटीशी गोष्ट होती। एक खूप वर्ष झाली, त्याला 10 ते 12 वर्ष झाली। माझ्या भाच्याचं लग्न जुळवायचं चाललं होतं। बरं. आणि त्यावेळी एक स्थळ आलं होतं त्याला, आणि ते स्थळ असं होतं की त्याला जी मुलगी आली होती त्या मुलीच्या वडिलांबरोबर माझ्या बहिणीचं लग्न होणार की काय असं त्यावेळी, म्हणजे तेही स्थळ जुळवायचं त्यावेळी चाललं आधी। हां, ओके। 20 वर्षांपूर्वी। बरोबर. तर माझी बहीण मला हे सांगत होती की अरे बघ ना रे, मला ज्यांचं स्थळ आलं होतं त्यावेळी तर काही झालं नाही, योग नव्हते ते काही, पण आता त्यांच्या मुलीचं स्थळ माझ्या मुलाला आले। हे सांगताना ना तिच्या चेहऱ्यावर एक असं एक गंमत होती, हास्य होतं त्या याच्यामध्ये। खरं तर तिची आणि त्यांची ओळख म्हणजे फक्त नात्यातली किंवा अशी त्यावेळेची असेल, पण मला हे फिलिंग खूप गमतीशीर वाटलं की आपल्या आयुष्यात एक कोणीतरी होता आणि आता त्याच्याच मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर आपल्या मुलाचं लग्न जुळतंय की काय अशी शक्यता निर्माण होणं, ही गंमत वाटली मला। आणि ह्याच्यातून मला काही गोष्टी सुचायला लागल्या। आणि मग ते या काळात घडतंय। कुठला काळ तर मोबाईलचा काळ। आता सोशल नेटवर्किंगमुळे माणसं एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतायत, एकमेकांच्या जवळ येऊ शकतायत, चॅटिंगमुळे माणसांचे एकमेकांमधली अंतर संपतायत। अशा सगळ्या काळात हे सगळं जर घडायला लागलं तर काय होईल बरं, असं एक काहीतरी डोक्यात फिरायला लागलं आणि त्यातून ही गोष्ट आकाराला यायला लागली। आणि तिथून हे खरं तर बीज म्हटलं पाहिजे या गुलकंद सिनेमाचं। म्हणजे हा सिनेमा बेस्ड ऑन रिअल इव्हेंट्स असा आहे असं म्हणू शकतो आपण। हा, म्हणजे एक काहीतरी सत्याचा एक छोटासा अंश आहे त्याच्यात। बरोबर। तर सिनेमाचं नाव गुलकंद आहे, तर हे नाव या स्टोरीला सुटेबल राहील असं कसं काय वाटलं तुम्हाला? म्हणजे आम्ही नावाचा खूप विचार करत होतो, खूप नावं काढली होती आम्ही सुरुवातीला, पण प्रत्येक नावाबाबत ना की अरे हे झालंय किंवा याच्यामध्ये एक ड्रायनेस आहे याच्यात, असं सगळं वाटत होतं। आणि एक दिवस हे नाव आम्हाला डोक्यात आलं की गुलकंद, कारण त्यामध्ये असं होतं ना की आपला सिनेमा गोड आहे, आपला सिनेमा कुटुंबाचा आहे, आपला सिनेमा फॅमिली एंटरटेन करणार आहे, आणि हा नात्यांचा सिनेमा आहे, हा नवरा बायकोच्या नात्यांचा सिनेमा आहे, हा मुरलेल्या नात्यांचा सिनेमा आहे, आणि हे सगळं या गुलकंद शब्दामध्ये येतंय। म्हणून गुलकंद हे वाटला की गुलाब प्रेमाचा असतो, पण त्या गुलाबाच्या पाकळ्या जेवढी मुरतात संसार त्यावेळी त्याचा गुलकंद होतो, म्हणून तो संसाराचा गुलकंद, आणि मग तो गुलकंद सिनेमा झाला। सचिन सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं मी सुरुवातीला म्हणालो की हा एक वेगळा प्रयोग आहे फॅमिली कॉमेडी ड्रामाचा, तर हा सिनेसृष्टीत वेगळा प्रयोग करताना काय वाटलं, कसं काय तुम्हाला याचा प्रवास सुरू झाला? नाही, हा वेगळा प्रयोग म्हणजे सिनेमात असे प्रयोग होतात, तो मुद्दा नाही। हा फॅमकॉम आम्ही यासाठी म्हणतोय त्याला, कारण याच्यात वरवर पाहता जरी एक जुना मित्र पुन्हा आयुष्यात येणं असलं तरी त्याची अत्यंत पॉझिटिव्ह बाजू दाखवली, म्हणून फॅमिलीने पाहण्यासारखा सिनेमा आहे। ते अनैतिक संबंधांनी दोन कुटुंबांची झालेली वाताहत नाही। बरोबर। अनैतिक संबंधांतला एक ध्वंस किंवा त्यानंतर घरात येणारी वादळं नाही आहेत। हे ना जुना मित्र अचानक भेटल्यावर जे काही छोटंसं असं एक तुमच्या आयुष्यामध्ये एक छोटासा गोंधळ होतो, आणि जिथं तुमची नाती अधिक घट्ट होतात, नवरा बायकोंची, असे प्रसंग आताच्या काळात सोशल मीडियामुळे वारंवार येत आहेत। एका जनरेशनला ते खूप जवळून पाहायला मिळत आहे। आमच्या जनरेशनला जे 45च्या पुढचे आहेत त्यांना रियुनियनच्या निमित्तानं, जुने त्या काळात तरुण असताना कुणावर तरी प्रेम असणं, अव्यक्त असणं, व्यक्त असणं, आणि ती मंडळी परत सोशल मीडियाच्या निमित्तानं जवळ येत आहेत किंवा संपर्कात येत आहेत, आणि त्यावेळी जी मग जुनी हुरहुर परत अशी उपाळून बाहेर येणं, आणि त्याच वेळी संसाराची जबाबदारी आणि पार्टनरने आपल्याबरोबर तयार केलेला बॉन्ड, यातला मुरलेला जो गुलकंद आहे ना त्याची जाणीव होणं, हे अनेकांच्या बाबतीत हल्ली घडतंय। अनेक जण स्वतःला रिलेट करतील या सिनेमाला, कारण या फेजेस या पिढीला जवळजवळ सगळ्यांच्याच आयुष्यात येत आहेत, फक्त प्रत्येक जण ते कसं हँडल करतो ही गंमत। आणि त्याच्यात ते येणारं जे छोटंसं वादळ आहे ना, त्यातनं निर्माण होणारा एक विनोद आहे, त्यातनं निर्माण होणारं एक छोटंसं कारुण्य आहे। त्यामुळे ना अत्यंत हलका फुलका छान हसवत 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 संसाराची गोडी कशी टिकवावी याचा मूलमंत्र देणारा सिनेमा आहे, म्हणून तो फॅमिली कॉमेडी।
सर जसं की तुम्ही म्हणालात की अनैतिक संबंधांचा पण इथे आहे पार्ट आहे. पण ते अनैतिक नाही. हां बरोबर. मग हा अशा विषयावर सिनेमे करताना किंवा कुठली कलाकृती सादर करताना जरा भरकटला विषय की खूप वेगळ्या पद्धतीने तो सादर केला जाऊ शकतो किंवा समोर येऊ शकतो. मग अशा वेळी ही कसरत तुम्हाला कशी करावी लागली की विषय भरकटू नये? जसं नाही, की तसं विषय भरकटू नये यापेक्षा नातच भरकटू नये हे मानणारी आम्ही मंडळी आहोत. बरोबर. म्हणजे आम्ही जी आमचं जे मांडणं आहे ते नातेसंबंध जपणं हे जे मोठं आव्हान आहे या पिढीसमोर, म्हणजे आमच्या पिढीसमोर ह्या युगात, तंत्रयुगात, त्याविषयी भाष्य करणारा सिनेमा आहे. न की ह्या तंत्रयुगाच्या माध्यमातून जुनी नाती पुन्हा वर येणं आणि आत्ताची नाती तुटणं हा विषयच नाही. ओके. त्यामुळे ना यातला 70% 80% किंबहुना 90% फॅमिलीजना येणारा जो अनुभव येतो त्या सिनेमात तुम्हाला दिसतो. कारण अनेकांच्या बाबतीत ह्या घटना घडत आहेत. बरोबर. पण आपला सांसारिक बॉन्ड, कारण इतकी वर्ष फॅमिलीने दिलेली तुम्हाला ती वर्ष, ते क्षण, ते आयुष्यातले चढ उताराचे प्रसंग, त्याच्या पुढं जुनं प्रेम परत दिसणं याची तुलना केली ना तर संसाराचा बॉन्ड खूप महत्त्वाचा आहे याची जाणीव असते आणि तीच टिकली जाते 100%. आणि तीच आवश्यक आहे आजच्या समाजात, वा. असं सांगणारा हा सिनेमा आहे. बरोबर. या सिनेमाचं वेगळेपण तुम्हाला काय वाटतं? या सिनेमाचं वेगळेपण असं आहे की हा सिनेमा अभिनेत्यांचं एक फार गोड कॉम्बिनेशन आहे. म्हणजे समीर चौगुले आणि सई तामणकर अशी जोडी आहे. म्हणजे सई तामणकर ही समीरची हिरोईन आहे. याच्यावरच सुरुवातीला लोकांना उत्सुकता निर्माण झाली होती. बरोबर. पण खरी जोडपी अशीच असतात, विजोडच असतात खूपदा. म्हणजे तुम्ही समाजात जर बघाल तर आपल्या, म्हणजे मी आता गमतीने असं नेहमी आमच्या काही मुलाखतीत पण बोललो की 45च्या नंतरच्या लोकांच्या मनात जर हा प्रश्न आला असेल की समीर सईचा नवरा कसा असू शकतो, सईला सूटच होत नाही, तर त्यांनी रियुनियनला जावं, त्यांच्या कॉलेजच्या काळातल्या ब्युटी क्वीन्सचे नवरे बघावे किंवा महिला असतील तर त्यांनी त्यांच्या काळातले जे हिमॅन किंवा राजकुमार होते त्यांचे त्यावेळेचे क्रश कॉलेजचे, त्यांच्या बायका बघाव्या किती आगळपगळ आहेत. तर अशी विजोड जोडपी ही संसारात असतातच. स्वप्नातला राजकुमार वेगळा आणि कुटुंबातली आपली सोजवळ पत्नी वेगळी, आपला कुटुंबातला आपला एक सोजवळ नवरा वेगळा, स्वप्नातली राणी वेगळी आणि आपल्या कुटुंबातली आपली सोजवळ पत्नी वेगळी, हे आपण अनुभवतोच आहोत सगळेच जण. त्यामुळे ही जोडी युनिक आहे. बरोबर. तसंच प्रसाद आणि ईशा ही जोडी पण युनिक आहे. कारण प्रसाद इतका राजबंड आहे, म्हणजे बरोबर कास्टिंग करायची ठरवली तर सई प्रसाद आणि समीर ईशा अशा जोड्या असायला हव्या. पण वास्तवात तसं नसतं. वास्तवात नेहमी विजोड, म्हणजे सगळेच नाही पण काही 90% जोड्या अशा असतात की ज्या वरवर पाहता काही एकमेकांना अनुरूप दिसायला म्हणतो मी, स्वभाव नाही, बॉन्ड तर खूप पक्का असतो. त्यामुळे ती एक युनिकनेस आहे. दुसरी गोष्ट, सगळी आमची टीम आहे, आम्ही 6-7 वर्ष एकत्र काम करतो, त्यामुळे एक छान गुलकंदासारखा बॉन्ड आहे आमच्या. तो गोडवा आता निर्माण झाला. तो गुलकंद चाकल्यावर तुम्हाला कळेल की अरे हे खूप मुरलेलं नातं आहे यांचं, नटांचं, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून आमचं. आमच्याबरोबर एव्हरेस्टसारखी कंपनी आहे, संजय छाबरियासारखे मार्गदर्शक आहे. त्यामुळे सिनेमा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही कल्पकता लागते, त्याच्या मागचं जे बळ लागतं ते संजयजी स्वतः आमच्याबरोबर निर्मितीत आहेत. त्यामुळे ते होतं. आणि तांत्रिकदृष्ट्या पण खूप वेगवेगळे प्रयोग आहेत. आता तर पाहिले तर लक्षात येते. हा सिनेमा शूट करताना आमच्या DOP बरोबर मी असं ठरवलं होतं की हा सिनेमा आय लाईनचा असेल, म्हणजे ह्या सिनेमाला टॉप अँगल जास्त नसतील, या सिनेमाला लो अँगल जास्त नसतील, अगदी मोजके 4 टॉप शॉट आहेत या सिनेमात किंवा 1-2च लो अँगल. कारण मला असं वाटलं होतं की मध्यमवर्गीय माणसाच्या चष्म्यातनं दिसणारं जग आहे आणि तो सरळ पाहून जगणारा माणूस आहे, त्याला काही फार टॉप व्ह्यूने अख्ख्या आयुष्याकडे पाहण्याची काही गरज वाटत नाही. रिअलिस्टिक वाटलं पाहिजे, अत्यंत खरं वाटलं पाहिजे. आयलाईनचा सिनेमा आहे. बरोबर. तांत्रिकदृष्ट्या. दुसरं सिंक साऊंड आहे. हे जे नट आहेत हे इतके उत्स्फूर्त काम करणारे नट आहेत की ह्यांनी एकदा केलेले स्वरांचे आरोह अवरोह परत डबिंगमध्ये तसंच करणं खूप अवघड होईल. किंवा डबिंग करायचं हे कळल्यावर नट मग त्यांच्या एक्सप्रेशन्सना एक मर्यादा आणतात की मला हे डब पण करायचं, नको आता गोंधळ. सिनेमाची डबिंग झाली की नाही झाली? डबिंग एक वाक्यही डब नाही झालं, सगळं सिंक साऊंड आहे. त्यामुळे त्याचा फील तुम्हाला इतर सिनेमापेक्षा जास्त रिअलिस्टिक येईल. इतर सिनेमांना म्हणजे जे डब सिनेमे असतात त्याला एक स्टुडिओचा फील असतो जो मला कचकड्याचा वाटतो नॉर्मली, की आता तुम्ही आणि मी बोलतोय तो जो आवाज आहे ना त्यापेक्षा माझा डब साऊंड, त्याचा ॲकॉस्टिक आणि ते सगळं
त्याला ट्रीटमेंट देऊन ना तो वेगळाच वाटतो. बरोबर. पण ह्या सिनेमात तो असाच वाटेल जो आपण आता बोलतो, एकदम वास्तववादी. खूप नॅचरल आणि खूप चांगल्या टेक्निशियनने केलेला सिंग साऊंड आहे. त्यामुळे कुठंच त्याला डब करावा लागला नाही. आणि रिअलिस्टिक लोकेशन्सवर सगळं झालंय, कुठे सेट नाही, काय नाही. मला तर विचारायचं की आउटडोअरला शूट करताना किंवा बाहेर शूट करताना कधी काही अडचणी वगैरे आल्या का? हा, सिनेमाचं शूटिंगचं थ्रिल तेच असतं की तुम्ही ठरवता तसं सिनेमा होत नाही. म्हणजे तुमचं शेड्यूल तसं होत नाही. तुम्हाला नेहमी अडचणी येतात आणि उद्या काय अडचण येणार तीच गंमत असते सिनेमाची. अडचणी खूप येतात. म्हणजे आम्ही एक खूप मोठा सिक्वेन्स शूट करत होतो लग्नाचा. 150 सहकारी होते, म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट होते. आमचे 7-8 जणांचा कॉम्बिनेशन शॉट्स होते सगळे ते लग्नाचे. आणि त्यावेळी नेमका एप्रिलमध्ये पाऊस आला. बापरे. नाशिकला पाऊस आला मूळ म्हणजे. नाशिकला पावसाळ्यात सुद्धा टप्प्याटप्प्याने येणारा पाऊस आहे. पावसाळ्यात सुद्धा उत्तम शूटिंग होऊ शकेल असं वातावरण असतं. पण त्या दिवशी काय झालं, अचानकच पहाटे, नाईट होती पूर्ण, पहाटे पाऊस आला आणि ते शूट थांबलं. म्हणजे ते त्या दिवशीचं मोठं अडचण, शेड्यूल म्हणून नुकसान निर्माता म्हणून असं सगळं घडलं होतं. सर पण मग ते झालं हळूहळू. ते पण शूट करताना कधी तुम्ही कुठल्या कलाकारावर रागवला होतात का, किंवा कधी तसा प्रसंग? नाही, रागावणं कसं आहे ना, दिग्दर्शकाने चिडणं हे त्या सिनेमाचाच भाग असतो. अच्छा. कारण इतका ताण असतो त्यावेळी, आणि दिग्दर्शक आणि निर्माता आम्ही एकच असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आर्थिक भार पण आपल्यावर नकळत येतो. बरोबर. आणि आपल्याला सिनेमा दिसत असतो आणि नटाकडनं जे अपेक्षित असतं ते जर घाईच्या वेळेत नाही आलं तर चिडचिड होते. म्हणजे नॉर्मली आता रात्रीचा सिक्वेन्स आहे आणि 5-5:30ला आपण शूट करतोय, तो शॉट जर आज नाही झाला तर उद्या परत एवढं सगळं करावं लागणार. कारण त्याचं जर हेलेशन आलं लाईटचं तर तो मॅचच नाही होत. मग अशा वेळी जर काही रिटेक झाले किंवा अशा वेळी नट म्हणाला थोडं मी जरा मेकअप करून येतो, मग चिडचिड होतं. पण आमच्याकडे तसं काही झालं नाही, कारण आमचे इतके डाऊन टू अर्थ आणि आमच्या रॅपोतले नट आहेत. बरोबर बरोबर. त्यामुळे प्रत्येकाच्या सवयी आम्हाला माहिती आहेत. आणि आपण थिएटरच्या कल्चरमधनं आलेली माणसं होतो. हे बॉलिवूडसारखं आपल्याकडे होत नाही. त्यामुळे आमचं चिडणं आणि गोड राहणं हे ना नियमित नात्यांसारखंच आहे. मग कुठल्या कलाकाराने शूट करताना सर्वात जास्त त्रास दिला तुम्हाला? त्रास देणारे तसे कोण नाही आमच्याकडे. कलाकाराने काही कुणी त्रास दिलाच नाही. म्हणजे मी तिथे शूटिंग बघणार होतो. एक गोष्ट गमतीशीर घडायची. आपल्या इथं एक मास्टर शॉट असतो आणि नंतर मग तुझ्या क्लोजला समोरचा आर्टिस्ट क्यू देत असतो. बरोबर. तर समीरचं असं व्हायचं, तो क्यू देताना जास्त छान करायचा आणि त्याचा टेक असताना तेवढं चांगलं व्हायचं नाही. तर त्यामुळे हा म्हणायचं, अरे तू क्यूला जे करतो ते इकडे कर ना, तिथे करायचं ते का नाही करत. तर मग तो ते परत करून दाखवायचा की मग आता हे परत करूया आपण, असं 2-3दा घडलंय. म्हणजे समीर, मला असं वाटतं समीरच्या स्वभावातच दुसऱ्याला सपोर्ट करताना तो जास्त खुलतो, त्यामुळे क्यू देताना तो खूप खुलायचा. ती एक गंमत खूपदा मी तिथे बघितली की समीरला अरे हे ज्यावेळी तुझ्यावर कॅमेरा असतो त्यावेळी केलंच तर जास्त मजा नाही काय येणार याची. अशा पद्धतीच्या गोष्टी बऱ्याच घडत होत्या ती. आणि त्याच्यानंतर ना आम्ही मग काही मेजर सीन्सना 2 कॅमेरे मागवलं, 2 कॅमेरा सेटअप केलं. त्यांच्या क्लोजेस आणि बरं काय, समीर, ईशा ही थिएटरची मंडळी आहे ना. बरोबर. ह्यांना समोर नट असेल की जास्त खोलून काम करता येतं. अजून तांत्रिकदृष्ट्या एका कटरकडे बघून किंवा असिस्टंटच्या रुक्ष वाक्यांना करेक्ट इमोशनने उत्तरं द्यायची तशी सवय नाही. ते थिएटरवाले आहेत. समोरच्याचा सूर लगेच इकडचा सूर असं होतं. क्यूला नट असेल तर ते छान करतात. असिस्टंटने तोडकं मोडकं बोलल्यावर ते इमोशन कॅरी करताना जरा अडचण आहे. बरोबर बरोबर. आणि एकदा करून झालं, पहिल्यांदाच करायचं ते एक्साइटमेंट नाही. मग पुढं आम्ही असं ठरवलं की समीरचं आधी काढायचं. अच्छा. पहिलं एक्सप्रेशन समीरचं ठेवायचं, म्हणजे ते जो पहिला फ्लो येतो ते नाळाचं पाणी जोरात येतं. एकदा करून झालं की मग दुसऱ्यांदा ते थोडं अजून वृक्ष होतं. आणि मगाशी सचिन जे सिंक साऊंडचं म्हणाला ना, तो सिंक साऊंड आम्हाला ह्युमरसाठी पण खूप उपयोगी पडला. कारण विनोद करताना समीर सारखा नट असेल, ईशासारखी अभिनेत्री असेल, ते त्यांचे स्वरांचा वापरणं खूप उत्स्फूर्त असतो. तेच स्वर ते परत तसाच क्रिएट करू शकतील असं सांगता येत नाही. त्यामुळे कॉमेडीसाठी म्हणून सिंक साऊंड खूप उपकारक ठरला. बरोबर. सर काय सांगाल प्रेक्षकांना जाता जाता? एक खूप छान गोष्ट घेऊन आम्ही
आपल्यासमोर येतो. एक चांगला संच आहे, चांगले अभिनेते, तुमचे आवडते ॲक्टर्स आहेत. तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलं गेली 6-7 वर्ष. असंच प्रेम या सिनेमावरही तुम्ही दाखवा. 1 मेला महाराष्ट्रभर नव्हे जगभरात हा सिनेमा रिलीज होतो आहे, गुलकंद. तर त्याला गर्दी करा. आणि आमची गाणी बऱ्यापैकी आता हिट झाली. बरोबर. चंचल गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जाऊ डेटवरला पण खूप प्रतिसाद मिळाला. आणि आता प्रेमाचा गुलकंद रिलीज होतो आहे. ह्या इंटरव्ह्यू होईपर्यंत मे बी झालेलाही असेल ते रिलीज. तेही अत्यंत गोड गाणं आहे. त्यामुळे गाणी खूप गाजत आहेत. आणि त्या जाऊ डेटवर मध्ये जे आम्ही म्हटलं आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी एक फॅमिली डेट 1 मेला जवळच्या थिएटरला अरेंज करा आणि गुलकंद बघा. तुम्हाला तुमचं आयुष्य, त्यातले काही हलके फुलके क्षण, तुम्ही पाहिलेल्या परिचितांचं आयुष्य सगळं या सिनेमात पाहायला मिळेल आणि तुमचं निश्चित मनोरंजन होईल याची खात्री आम्ही देतो. नाही, नक्कीच सर. जे काय मटेरियल आत्तापर्यंत आलं आहे बाहेर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रेक्षक नक्कीच या सिनेमाला सुपरहिटच बनवतील. तुम्हाला दोघांनाही सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 1 मेला गुलकंद नक्की जाऊन बघा आपल्या जवळच्या सिनेमागृहात. धन्यवाद. थँक्यू.